सिटी सोडताना म्हणजे लेटर घ्यायला लागतो. से हाय हाय. चल काय तर आता बसलोय आम्ही इथं. बहुत मजा आ रहा है शॉपिंग करने में. जाम शॉपिंग केली काय तर मी इकडे बघा गाइस मी रडतोय. मंडळी सकाळचे 3 वाजलेत आणि वातावरण बघा एकदम शांत आहे. 3 वाजता रात्रीच्या 3 वाजता असा काहीतरी हाल आहे सध्या रशियामध्ये. एकदम मस्त वाटतं. नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. आज भाई आता दुपार झाले आणि आता वाजले काहीतरी 12:30-1 आणि आम्ही चाललो आता युनिव्हर्सिटीला. कारण ते काहीतरी लेटर घ्यायचं आहे सिटी सोडताना म्हणजे लेटर घ्यायला लागतो. तो लेटर घ्यायला चाललो आहे आणि अजून काय मेडिकल बुक घ्यायची हॉस्पिटलमधून. तर चला पटापट जाऊ. इथं बघा एक कॅफे पण आहे आणि कपड्यांचा शॉप पण आहे वाटतं. इथं KNB आहे, तुम्हाला दाखवलेला मागच्या ब्लॉगमध्ये. इकडं आता या बिल्डिंगच्या मागे युनिव्हर्सिटी आहे, जवळच आहे, जाम जवळ आहे म्हणजे घरापासून जाम जवळ आहे. 3 नंबर बिल्डिंग. 1 नंबर बिल्डिंग थोडी लांब आहे पण ठीक आहे, म्हणजे हॉस्टेलपासून थोडी हे लांब आहे पण फ्लॅटपासून जाम जवळ आहे. मस्ती करतो समोर कॅमेऱ्याच्या. तर काय आता आलतो आम्ही युनिव्हर्सिटीला. फॉर्म तर भरला पण आम्हाला पासपोर्ट आणि ट्रान्सलेशन पण लागेल. परत घरी जायला लागेल, घरच्या परत जेवण यायला लागेल. चला पटापट जाऊ कारण की डीन ऑफिस 5 वाजेपर्यंत चालू असतं. तसा पण आहे टाईम, तरी पण आता आल्या तर करूनच टाकू. चला पटापट परत जाऊ घरी, परत कॉलेजला येऊ आणि मग सबमिट करू, कंप्लीट होऊन जाईल ती प्रोसेस. असं हॉस्पिटल आहे इथं, क्लिनिक वाटते. आता हे हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल बंद झालं वाटतं 2 वाजताच. कोणी दिसत तर नाही इथं. चला आता बघता. से हाय. हाय. चला आता काहीतरी घेऊ फिक्स प्राईजमधून. ते विराज कुठे गेलं दिसत नाही मला. गाईज आता आम्ही चाललो आहे फिक्स प्राईजला चॉकलेटा घ्यायला थोडीशी. हे बघा काम चालू आहे इथं, शिड्यावरच घेतल्या. जाम दिवसा आले इथं, येतच नाही इकडं कॉलेज बंद झाल्यापासून. असं काय काय येतं आमचं तुम्हाला. तर गाईज आता थोडीशी चॉकलेटं घेतली, अर्धी परत नंतर घेऊ. 2 प्रकारचीच घेतल्या सध्या. आता चाललो आम्ही फ्लॅटवर कारण काम झाला, मेडिकलचा पण झाला आणि युनिव्हर्सिटीमध्ये फॉर्म भरायचा होता तो पण झाला. चाललो मस्तपैकी गोरीला पीत आणि नाचोच खात फ्लॅटवर. डायरेक्ट आता भेटतो तुम्हाला फ्लॅटवर जाऊन. माझी तर अशी घरांची पण कामं होतात आपल्यावरती, फक्त इथं कावलाने लावी प्लाऊट लावतात. तेव्हा चालले कपडं पण नाही घेतलं. जांभलाचा नाही वेगळाच जारा तो. तिचं कुठं जांभला एमला येतील. ऊन बघा ना काय पडले खतरनाक बाबा, डोळ्यावर येते डायरेक्ट. चलो गाय इथं बघा कॅफे, ओपन कॅफे बाई. इथून काय पण खाना मागवायचा नाही, इथं येऊन बसायचा. बसले बघा ही पिझ्झा घेऊन एकटी. वातावरण काय मस्त झालं एकदम, हवा सुटल्या आता आणि ऊन पण गेला. मस्त डिम वाटतं. त्याला आता पटापट काम वैताग आले, खाले आम्ही, भुकल्या लागले आम्हाला. आराम करू, संध्याकाळच्या परत जाऊ चॉकलेटा घ्यायला. आज भाई अख्खा चॉकलेटा घेऊन टाकू. दुसरं काय न्यायासारखं नाही इथं. चॉकलेटा कुकीज त्याच घेऊ शकता, म्हणून आम्ही त्याच घेता. तर बघू संध्याकाळी अजून काय घेता, दाखवेल तुम्हाला घरी गेल्यावर. रात्रीच दाखवेल तुम्हाला काय काय घेतले आणि शॉपिंग करताना पण दाखवेल नंतर काय काय घेतले. चला तर गाईज आज आम्ही बनवले शोरमा. बघा इकडं चिकन कापलं आहे, इकडं व्हेजीस आहेत आणि इकडं रोटी टाकले घेतले पण अर्धा खाले कारण केसा लागा. हां आता आम्ही खातो, अजून बनवतोय. इथं विराज शेफ आहे आजचा आणि आम्ही खायला आहे फक्त. आता हे खोलले थोडा पण बाहेर लागतं. चला आता आम्ही खातो मस्तपैकी. तर नमस्कार मंडळी, आजचा दुसरा दिवस आहे शॉपिंगचा
परवा दिवशी एवढी शॉपिंग नव्हती केली, काल काहीच न झाला म्हणून डायरेक्ट आज ब्लॉग चालू केला आहे. आता आम्ही चाललो आहे छोटी मोठी काय शॉपिंग आहे, तुम्हाला दाखवतो काय काय करतो. विराज आपल्यासोबत, मी आहे. बघू चला कुठं कुठं जातो आपण. तर गाय जाता आम्ही आलेलो आहे कारीमध्ये. तर जाम शोरूम आहेत, अख्खे शॉपिंग मॉलचेच आहेत. आपल्याला जायचं आहे पुढं, लास्टला दिसतंय ना एकदम तिकडं खाया पियाला पण आहे कॅफे. जाम शॉप आहे हे बघा. गेमिंग झोन पण वाटतं इथं. नाही कन्सोल वगैरे भेटतात, कपडे बिपडे जाम भेटतात. तर काहीच आता आम्ही आलतो इथं कारीमधून आम्ही घेतलेत परफ्यूम. मिनी 3 घेतलेत, विराज पण घेतो 3. चला आता कार्ड मारू, बघू अजून काय भेटतो का. अजून पण काय दिसतं तर घेतो. मोस्टली काय घ्यायचं नाही. काढता आता बघू. इथून तर परफ्यूमच घ्यायचे होते, अजून इथं भेटतो का बघू. काय नाही भेटला तर मग जाऊ. आणि अजून काय घ्यायचं आहे, चॉकलेटं घ्यायचे आहेत अजून, तुम्हाला दाखवतो. कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. तर गाईत आता आम्ही चाललो आहे भाई. अख्खी पिशवी भरली तर परफ्यूममध्ये, एकच पिशवीन 6च्या 6 परफ्यूम भरून टाकलं. चला बघू कसा काय. तर बघा मोठ्या LCD लावल्या, एक दिवशी घेऊ. कम्प्युटर जामत, लॅपटॉप AC बघा कसं डेंजर. बघू चला पुढं आता आपण कुठं जाता बघत राहू. या बघ या स्कूटर कितीला असतील रे? 25,000 उभीवाली. आणि बसलेली कितीला आहे? प्राईज नाही जी तेवढीच असेल. तर गाईज आता आम्ही चाललो आहे लवाशचा शोरमा खायला. जाम भूक लागले तर इथेशी आहे. तर पहिला खाऊ शोरमा आणि मग नंतर चॉकलेटं घ्यायची आहेत. ते आता इथं आलो आहे, इथं मार्ट आहे स्मार्ट, तिथूनच घेऊ. पहिला बघू शोरमा घेऊ, बघतो आम्ही. काय तर आता बसलो आहे आम्ही इथं. आमची ऑर्डर येते आहे, थोडा टाईम लागेल बनवायला. दिले आम्ही इथं काउंटर आहे, आम्ही दोघा बसलो आहे. बघू ऑर्डर आल्यावर दाखवतो तुम्हाला. इथे 3 टाईपचे शोरमा भेटतात किरोमध्ये. तरी रशियामध्ये मला वाटतं 3च टाईपचं असते. एक कोरोना म्हणून असतं, एक लावाशचा आणि एक गोरीचा. अजून आहेत पण आम्ही हे 3 तर ट्राय केले आणि भारला तर 3. थोडा डिफरन्स असतो, जास्त नाही. पण आपल्या शोरमासारखी टेस्ट नाही. आपला शोरमा भाई भारीच. आणि आपला म्हणजे आपलं 3 शोरमा आहे, तेवढा इथे एक पडतो. एक शोरमा इथं 250-300ला, आपल्या इथं 70, 60, 50, 100 एवढंच भेटून जातं. इथं भाई डबल ना ट्रिपल प्राईस आहे ना. आता इंडियाला गेल्यावर जाम काय ते बघा, असा काहीतरी शोरमा असतो आपण आणता. चला आता खाताव, भेटता तुम्हाला नंतर. तर काय आता आम्ही स्मार्टमध्ये आलेलो. स्मार्टमधून पण आम्ही अख्खी पिशवी भरले. आता चॉकलेटच घेतले, जाम चॉकलेटं घेतले. आता परत चालल्या मगनीतमध्ये, तिथं पण काहीतरी घेऊ चॉकलेटा, कुकीज वगैरे. इथं कुकीज नव्हते, मगनीतमध्ये कुकीज वगैरे बघू. अजून बघू काय काय घेतात, तुम्हाला दाखवतो आम्ही. तुम्ही ब्लॉग बघत राहा. तर बघा आम्ही एवढं तर केले शॉपिंग, अजून करता आलो. आता इथं वाजले 7:30 आणि मगनीत 9-10 वाजता बंद होतो. तर इथंच आहे, पटापट जाऊ पहिला मगनीतमध्ये आणि मग नंतर मगनीतमधून झाल्यावर बघू कुठं जातो. चला. बहुत मज़ा आ रहा है शॉपिंग करने में, बहुत मज़ा आ रहा है. हिची बघा शूटिंग चालू आहे, ही जी शूटिंग काढते असं ना मोठा फुलगुच्चा येऊन आले. यो फुलगुच्चा नाही करता 5-6 हजाराचा असं मला वाटतं. हा ना, आवरा मोठा फुलगुच्चा कोणाला येऊन झाले का माहीत, मनाच दे. तर काय आता फायनली आपण पोचलेलो आहे फ्लॅटच्या जवळ. तर आपल्याला आता मिरमध्ये इथे एक आहे. पहिला आपल्याला इथून पैसे काढायचे आहेत, पहिला पैसे काढू. तो पण एक मॉलच आहे, तो पण तुम्ही बघितला नसेल, तुम्हाला दाखवतो. बघा इथं पण असं काय पण विकत घेऊ शकतो आपण, सगळा भेटतो इथं. फ्रूट्स वगैरे बघ किती फ्रेश आहेत. चेरी, हे आपला आलू बुखार, हे बघा रसबेरी, ब्लूबेरी वगैरे सगळा भेटतो इथं. आता आपल्याला इथून पैसे काढायचे आहेत सिबरमधून. चला पैसे काढूया. इकडं पण पुढे शॉप आहेत गाईज, आणि इथं पण कॉस्मेटिक वगैरेचं आहे. आता आपण पैसे काढलेत, चला जाऊया आता. तर गाईज आता पैसे वगैरे काढलेत. तर इथेशी आपला फ्लॅट आहे,
आणि यो इथं आहे काहीतरी मिहीर वगैरे नाव आहे. इथं बघू काहीतरी बघतो. शूज नाही तर परफ्यूम घेतले. शूज आणि बॅग वगैरे बघतो मम्मीला. बघू चला आतमध्ये जातो, दाखवतो तुम्हाला पण. आणि मी पण बघतो काहीतरी. म्हणजे तिथं जाम सामान भेटतं. शूज भेटतात, परफ्यूम भेटतात, बॅग्स भेटतात. मला परफ्यूम तिथं आवडलेला कारीमध्ये मी तिथून घेतले. इथं पण भेटतात पण हे जरा परफ्यूम एवढे भारीवाले नाहीत म्हणून मी तिथून घेतले. बघू आता इथं सगळं भेटतं. जॅकेट्स वगैरे पण जाम भेटतात आणि कॅप वगैरे जाम गोष्टी भेटतात. ऑलमोस्ट म्हणजे सगळ्या गोष्टी भेटतात आणि स्वस्तात भेटतात. म्हणजे काहीतरी सेल लागले तिथं माहीत ना आपल्याला. चला बघू आता जाऊ आपण आणि मग बघू. चला क्रॉस करूया. बघा हो शॉप आहे मीर. चला बघू आणि काहीतरी घेऊ पटापट. विराज गेला आहे फ्लॅटवर सामान ठेवायला, तो पण येईल तेवढ्यात. तोपर्यंत बघू आपण. तो काही झालं आता इथं मिरमध्ये जाम प्रकारचे आहेत. शूज पण जाम आहेत. बॅग घ्यायची होती तर आता बॅग तर बघितली मी तीच घेता. ही पण एक मस्त होती पण जाम मोठी आहे. बघता चला घेता एक. बघा इथं सॉक्स बिग्स पण भेटतात. एक तो चष्मा बघते मी कालच घेतला चष्मा. बघा इथूनच घेतले. इथं परफ्यूम वगैरे पण असतात. बघा जाम आहेत पण एवढे खास नाही आहेत. झालेलं आहे. या बाईचा शॉप आहे. ब्रात से हाय येता यूट्यूब ब्लॉग ब्लॉगर. जाम शॉपिंग केले काय तर मी इकडे. बघा ही पिशवी ती पिशवी. हां काय माहिती एवढा पहिली बार चालले असा बाहेर देशातून इंडियाला जाम दिवसानंतर म्हणजे महिन्यानंतर. बघू तर काय एक्सपिरियन्स असेल आपला. आपण टाईम आहे तसा फ्लाईटला तुम्हाला समजेलच. सध्या शॉपिंग तर करून घेतली. आता आपल्याला बॅग भरायची आहे. भरून घेतो नुसतं नाही सामान पसरून राहत. इकडे तिकडे झाला परत कोण गवशीत बसत. हे बघा आमची इंकी विंकी कसे बघतायत तुम्हाला. से हाय इंकी बघत बसले. चला आता फ्रेश वगैरे होतो, बॅग वगैरे पॅक करतो. बघू मग कसा काय आजचा विषय. गाईज आता रात्रीच्या वाजल्यात 11 आणि मी निघलो शॉर्ट्सवर बाहेर कारण का थंडी एकदम कमी नाही आहे म्हणजे ऑलमोस्ट. तर मी चाललो आहे ग्लोबूसमध्ये इथं समोर कारण का कलेजी नाही तर टेटा काहीतरी बघतो. जेवलो नाही शोरमा घालेला मगाची तेवढाच. बघू आता कलेजी नाही तर टेटा काहीतरी बनवू. विराज बनवेल आणि चपात्या पण बनवेल तो बोलला आहे म्हणून आणायला चालल्या. त्यासोबत काहीतरी एक घेता स्मूथ वगैरे घेता कसला तरी. बघू दाखवतो तुम्हाला. चला जाता ग्लोबूसमध्ये. इथं बघा नाईट लाईफ किती भारी आहे. नाही तर हॉस्टेलच्या इथं असा एवढा हे नव्हता. इथं भाई काही टेन्शनच नाही. 24 घंटे इथं सगळी फिरत असतात. इथं बघा हल्ली पण किती लोक आहेत. इथं जाम जण असतात. गाड्या बिड्या इथं चालूच असतात. असं फ्री वाटतं. असं वाटत नाही का इथं कोण नाही. असं नाही वाटत. असं वाटतं का हां ठीक आहे किती पण वाजता बाहेर निघू शकतो. काय असं वाटत नाही जास्त. आलो आहे काही ग्लोबूसमध्ये. स्टॉक जाम आहे इथे चॉकलेटांचा पण. इथे चॉकलेट जाम महाग भेटतात म्हणून मी इथून घेत नाही. इथं बघा इथं पण जाम फ्रुट्स असतात. चेरी बिरी पण जाम असते इथं. तुम्हाला तिथं पण दाखवलं नाही. इथं पण फ्रुट्सची कमी नाही भाई इथं कुठंच. तर आपल्याला बघायचं आहे तिकडं. काय तिथं आहे चिकन आणि कलेजी दिसत नाही मला. हे काय यात या अंडू आहेत आपल्या. काय बोलता नाही ना मला पण नाही माहिती. शप्पथ तिथं कलेजीच नाही. आता अभी क्या करने का सोचते. बघा अबे यार चॉकलेटचा ज्यूस पण नाही आज. आई शप्पथ. आता मला हे स्ट्रॉबेरी नाही आणलं का मग. चला आज स्ट्रॉबेरी नको. बनाना तर नको. स्ट्रॉबेरी पिऊ आज. इथं शिनगाईच हॉट चॉकलेट पण भेटतं. म्हणजे 10 वाजता रात्री तर अख्खी नाईट काहीतरी 35 रुपयाला भेटतो. 35 रुबल्स म्हणजे रात्री 10 वाजल्यापासून ते सकाळपर्यंत काहीतरी 35 रुबल्सला भेटतो. आणि बाकी असा नॉर्मल टाईमला आला तर मग डबल 70 रुपल्स समथिंगला. आता मी ते हे ठेवला कारण का त्याची डेट नव्हती.
मग मी अंडी घेतली. आता अंडी बनवायला लागतील कारण का कलेची लिव्हर पेटा नव्हता आणि ते काहीतरी वेगळाच होता. तर नको फुकट चिकनचा नसेल दुसरा काही असेल, आधीच कधी खाला नाही ते म्हणून ठेवला आणि मुखात अंडी घेतली. आपला ज्यूस घेऊन मस्तपैकी निघलो. चला आता जाऊ पटापट आपण घरी जाऊ. गाईज मी रडतोय, कांद्याने रडवलं गाईज. चरण बघा इकडं, आमचं चरण डोश्याचं पीठ बनवतो. चरण भाईने घेतले इकडं भाई डोश्याचं पीठ बनवेल. आवरच चावल ठेवलं आहे, त्याचं पिशीत घेतली त्यांनी. तो एक दिवस काहीतरी ठेवायला लागतं तेव्हाच तो होतं. मी रडता इकडं कारण मी आपले कांदा बनवत घेतला. आता बुर्जी वा 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 थांबा म्हणून भेटता तुम्हाला, नाही तर मी लढायला थांबणार नाही. गाय तिथं आम्ही आता बुर्जी घेतली आणि चपाती. तो चपात्या बनता आहेत अजून, गरम गरम चपात्याच खातो आहे कारण का आम्हाला म्हणजे आपण जसे इंडियामध्ये बनवतो तसं नाही होत. थोडा पीठ इकडचा वेगळा आहे म्हणून बनवल्यावर लगेच खायला लागतात. थोडा वेळ ठेवल्या ना त्या कडक होतात जाम पापडासारख्या, तसे नको व्हायला म्हणून आता खातो आहे आम्ही हळूहळू. एक साईडला बनवतो एक साईडला खातो. चला काही आता सकाळ झाले, ब्लॉग एंड करायलाच विसरलो. तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.